स्वागत। विश्वास पाटील हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवले गेले आहेत। विश्वास पाटलांच्या निवडीमुळे वाद होण्याची शक्यता आहे। 99 अखिल मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात पार पडलंय आणि त्यास थोड्याच वेळात अधिकृत घोषणा देखील होणार असल्याचं कळत आहे। 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन हे साताऱ्यात पार पडतंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती या संदर्भात? वाद न म्हणता आपण असं म्हणूया की त्यांनी अलीकडे ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या बऱ्याचशा चर्चेत होत्या। त्यांच्या संदर्भामध्ये काही परस्पर विरोधी वक्तव्य झाल्यामुळे एक्स वरती त्यांनी पोस्ट करून त्याचा खुलासा 3 दिवसापूर्वी केला। परंतु विश्वास पाटील यांची साहित्य संपदा खूप मोठी आहे। पानिपत पासून ते अगदी छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतच्या अनेक त्यांच्या साहित्य कृतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या वाचकांनी नावाजलेलं आहे। ते प्रशासनातले अधिकारी असून सुद्धा संशोधनपर आणि खास करून अशा पद्धतीचं लिखाण की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक आणि सामाजिक ठेवा या सगळ्याची महाराष्ट्र प्रेमींना जाणीव होईल, वाचकांना जाणीव होईल आणि म्हणून त्यांच्या अनेक कादंबऱ्यांना उदंड असा प्रतिसाद महाराष्ट्रातल्या वाचकांनी दिला। ही अत्यंत चांगली निवड आहे। एक लेखक म्हणून विश्वास पाटील यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या पानिपतसह अनेक कादंबऱ्यांच्या बरोबरच त्यांनी लिहिलेले चित्रपट, त्यांनी लिहिलेली गाणी हे रसिकांच्या दृष्टीने एक मेजवानी ठरलेली आहे। अधिकृतपणे घोषणा झालेली नाहीये। अधिकृतपणे घोषणा झाल्यानंतर या संदर्भातल्या अनेक प्रतिक्रिया येतील आणि त्याबद्दल आपण त्यांचंही मत या संदर्भातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करू। निश्चितच राहुल, खरं तर विश्वास पाटील हे आता मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नेमके ते जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडतील? साधारणपणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडे वर्षभरासाठीचा म्हणजे अध्यक्षीय भाषण तर असतंच आणि त्या अध्यक्षीय भाषणातनं अनेक मोठ्या परंपरा, कित्येक वाद आणि सामोपचाराच्या भूमिका, राजकीय भूमिका सुद्धा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी घेतलेल्या आहेत। आपल्याला आठवत असेल तर दुर्गा भागवतांनी आणीबाणी संदर्भात घेतलेली भूमिका किंवा सीमावादा संदर्भामध्ये घेतलेल्या साहित्यिकांच्या भूमिका त्या नेहमीच महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची घडामोड आणि साहित्य संमेलनातले ठराव याकडे बघितलं जातं। अध्यक्षांसाठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी जन आणि देशभरातले जगभरातले मराठी जन जे आहेत हे जे सांस्कृतिक व्यवहार करतात किंवा वाचक संस्कृतीच्या दृष्टीने जो व्यवहार करतात त्यात महत्वाची भूमिका घेणं। प्रसंगी महाराष्ट्रात वर्षभरात घडलेल्या कोणत्याही भूमिकेकडे अध्यक्ष काय बघतात, काय बोलतात ह्याकडे मराठी जनाचं आणि माध्यमांचं खूप लक्ष असतं आणि वर्षभर अध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये मराठी भाषा संवर्धनासाठी काही गोष्टी करणं अपेक्षित असतं, तसे सोहळे त्यांनी करावेत असं अपेक्षित असतं। तसे अध्यक्षांची आजपर्यंतची परंपरा राहिलेली आहे। 1-2 अपवाद वगळता अध्यक्षांच्या निवडीवरून सुद्धा फार वाद झालेले नाहीयेत। अलीकडे निवडणुका टाळून थेट अध्यक्षांची नावं घोषित करण्याची परंपरा जी महाराष्ट्रात सुरू झाली त्यामुळे उत्तम साहित्यिक हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ही वस्तुस्थिती आहे। अन्यथा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये येत नव्हते। आता विश्वास पाटलांची ही जी निवड आहे या निवडीकडे त्या दृष्टीने पाहिलं जात आहे की एका उत्तम साहित्यिकांना या अध्यक्षपदासाठी संधी देण्यात आलेली आहे। निश्चितच राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।